आजचा आपण 2 दिवस खूप सर्वार्थाने गांधी समजून घेतला. गांधीच्या ज्याची आत्ता आपली थीम आहे मुख्यतः मजबूती का नाम गांधी, त्या गांधींचे सगळे पैलू आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये समजून घेतले. आज त्यांचा जो पैलू व्यवस्थेची रचनेची काय असावी या सगळ्या याच्यात, त्याच्या संदर्भाने आजचं माझं हे आहे. आणि थोडी आमची सुरुवात सांगतो. मी, शुभदा, अमित आणि मोहन, सविताई नंतर आली, पण आम्ही छात्रविवाह संघर्षवाहिनी या जयप्रकाश नारायणच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाच्या प्रक्रियेतनं आलो आहे. त्याच्यामुळे गांधींनी जसं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये रचना आणि संघर्ष अशी हे केली आणि मधला काळ जो होता सगळ्या आंदोलनाच्या याच्यात त्यांनी वेगवेगळ्या रचना उभ्या केल्या, रचना उभ्या करायला सांगितल्या. मात्र स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळेस त्यांनी सांगितलं की स्वातंत्र्य महत्त्वाचं, मग रचना पुन्हा उभ्या करता येईल त्या झाल्या तरी, पण लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला या सगळ्या याच्यात, कारण मधला काळ खूप असतो, त्याच्यात त्यांनी या रचनात्मक चळवळीचं आणि तुम्हाला पुढे काय करायचं आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचंही उदाहरण म्हणून त्यांनी गांधींनी त्यावेळेस केलं होतं. तसंच या चळवळीमध्ये जयप्रकाश नारायणनी असं म्हटलं होतं की 30 वर्ष तुमचे पूर्ण झाले सक्रिय संघटनेच्या कामामध्ये, तर तुम्ही गावाकडे गेलं पाहिजे. जे गांधींनी त्यावेळेस म्हटलं होतं, जे पींनी छात्रविवाह संघर्षवाहिनीच्या याच्यातही म्हटलं होतं. आणि मोहन आमचा मित्र, माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठा, तोही संघर्षवाहिनीत होता. त्याच्यासोबत मी माझं MBBS करत असताना संघर्षवाहिनीत आलो आणि शुभदा तिचं MSW करत असताना संघर्षवाहिनीत आली. या सगळ्या प्रवासामध्ये आम्ही गांधी, विनोबा, जयप्रकाश आणि दुसऱ्या बाजूला शाहू, फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांचं वाचन आणि संतांचं, मुख्यतः तुकारामपासून तर इथले आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर, या सगळ्या संतांचं वाचन झालं. त्यातनी एक समज त्या सगळ्या याच्यामध्ये बडसा देसाईगंज नावाचं गाव आहे, तिथं त्यांनी त्याच्या कामाची सुरुवात केली. ही सगळी मूल्य आमच्या सोबत होती. या 3 मूल्यांमध्ये स्त्री पुरुष सहजीवन हे एक मूल्य होतं. त्या काळात आम्ही हुंडा घ्यायचा नाही, लग्न साध्या पद्धतीने करायचं, त्या दृष्टीने, आणि पुढे गावात जाऊन काम करायचं असेल तर माझी सहसाथी जी आहे ती पण त्या सगळ्या विचाराची असावी, किमान त्या सगळ्या याच्यामध्ये मदत करणारी असावी. आणि म्हणून त्या काळात मी आणि शुभदानी वर्धेतच, ती वर्धेचीच आहे, मी चंद्रपूरचा, आम्ही रजिस्टर मॅरेज केलं तिच्या घरी. आणि तिथून आम्ही दोघेही मोहनसोबत 1.5-2 वर्ष डॉक्टर अभय बंग, राणी बंगसोबत वर्धेत काम केलं मी, आरोग्याचं काम पुढे कसं न्यावं हे समजून घेण्यासाठी. आणि मग आम्ही वर्षाला मोहनसोबत जॉईन झालो. या सगळ्या याच्यामध्ये आमची अभ्यासाची एक प्रक्रिया खूप महत्त्वाची होती. आम्ही या सगळ्या विषयांचं गांधी वाचन, त्याच्यावरची चर्चा, तर त्यावेळेस हिंद स्वराज्य हे पुस्तक वाचलं आणि ते आजही वाचावं सगळ्यांनी. आणि गांधींनी ते पुस्तक त्यावेळेच्या तरुणाईपुढे जे प्रश्न होते आणि त्यांना विचारत होते, त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी ते पुस्तक लिहिलं. प्रवासामध्ये ते लिहिलं, जहाजातून प्रवास करताना. ते आत्ताही जर तुम्ही वाचलं, त्यातले खूप मुद्दे आपल्याला आत्ताच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचे वाटतात. त्यातले 2 मुद्दे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. एक, त्यांनी डॉक्टरी आणि वकिलीवर खूप लिहिलेलं पूर्ण चॅप्टर आहे. तर तेव्हा ठरवलं होतं की आपण प्रॅक्टिसिंग डॉक्टर व्हायचं नाही, म्हणजे माझं जगण्याचं साधन डॉक्टरी नाही बनवायचं. त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन, लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी जे करायचं असेल ते आजही करतो आहे आणि त्याला जोडून मी कामाचंही केलं. त्याच्यामुळे मी प्रॅक्टिस नाही केली माझ्या जगण्यासाठीचे दुसरे आधार शोधले, आजही नाही. पण प्रिव्हेंटिव्ह म्हणजे लोकांना चांगलं आरोग्य मिळावं आणि ते मिळवण्यासाठी जे जे करावं लागतं त्या सगळ्या विषयामध्ये मी आजही काम करतो. म्हणून वसंतभाऊसोबत सेंद्रिय शेती, चांगलं शुद्ध अन्न मिळावं म्हणून सेंद्रिय शेतीचं करतो. जंगलातलं अन्न सगळं शुद्ध आहे म्हणून जंगलातल्या मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यावा, तिथूनही सुरुवात माझी झाली. सेंद्रिय शेती, की जंगलातलं सगळं सेंद्रिय आहे आणि ते मिळावं मोठ्या प्रमाणात. आणि त्याला जोडून जे जे मुद्दे होते, महिलांच्या सोबत शुभदानी केलेलं काम, हे सगळं आम्ही केलं. दुसरा मुद्दा होता त्यांचा प्रातिनिधिक लोकशाहीचा, आणि तो आज खूप महत्त्वाचा आहे. गांधींनी त्यावेळेसही प्रातिनिधिक लोकशाहीला, कारण ब्रिटनमधली
प्रातिनिधिक लोकशाही त्यांनी पाहिली होती आणि त्याबद्दल त्यांनी एक शब्द हिंद स्वराज्यामध्ये वापरलेला आहे. तो मी शब्द आता घेत नाही, पण रंगेल माणूस, तो पुरुषही असू शकतो, माणूसही असं, अशा पद्धतीचं त्यांनी त्या प्रातिनिधिक लोकशाहीला उदाहरण दिलं आणि ते आता आपण पाहतो आहे. आज तर जास्त मोठ्याने आजच्या याच्यामध्ये पाहतो आहे की कोण कुठं जाऊन गेला याचाच पता नाही लागत आणि ज्यांनी निवडून दिलं त्यालाही पता नाही लागत की मी याला निवडून दिलं. तर हे जास्त स्पष्ट दिसतं. त्यांनी प्रातिनिधिक लोकशाही नाकारली नव्हती, पण त्यांचं म्हणणं होतं की प्रातिनिधिक लोकशाहीची गरज आहे, कारण तुम्ही दिल्लीचे मोठे मोठे निर्णय घ्याल, एक एवढं मोठं राष्ट्र आहे, त्याच्यासाठी प्रातिनिधिक लोकशाहीची गरज आहे, कारण तिथं प्रत्येक माणूस जाऊन काही बोलू शकत नाही. पण त्याच वेळेस त्यांनी डिसेंट्रलाइज डेमोक्रेसी आणि डायरेक्ट डेमोक्रेसीची भाषा केली आणि ती ग्रामस्वराज्याची होती की, आणि त्यावेळेस खेडेच होते ना, मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्षेत्र होतं. आपला GDP-सुद्धा सगळ्या शेतीवरचा होता. कोविडमध्ये आपण पाहिलं की कोविडमध्ये सगळ्या इंडस्ट्री बंद झाल्यावर जे काही उत्पन्न होतं ते शेतीतलं होतं, तेच चालू होतं, हेही दाखवलं त्यांनी. आणि त्यांच्या काळामध्ये मोठं जवळ तेवढी लोकसंख्या आणि सगळी खडीच होती, त्याच्यामुळे त्यांनी ग्रामस्वराज्य गाव हे त्याचं युनिट धरलं. कारण आपण आत्ताच्या याच्यामध्ये कदाचित ते गाव म्हणजे गावच असं नाही आहे, तर शहरातली सोसायटी असू शकते, वार्ड असू शकते, मोहल्ला असू शकतं, त्याला तुम्ही कुठल्या, पण ते डिसेंट्रलाइज डेमोक्रेसीचं युनिट त्यांनी म्हटलं. तिथं डायरेक्ट लोक आपलं निर्णय घेऊ शकतील अशी जागा त्याला, तर त्या अर्थाने त्यांनी हे केलं होतं. तर आम्ही आणि त्याच्यात विनोबांनी पुढे त्याला प्रत्यक्ष कायद्याच्या रूपात आणलं. आणि म्हणून आपण भूदानाबद्दल खूप ऐकलं आहे, पण ग्रामदानाबद्दल फारच कमी ऐकलं. आणि ग्रामदानाचा व्यवस्थेत आणायला त्यांच्या लक्षात आलं की भूदानाने जमीन वाटप होईल, ज्यांच्या वशेने त्याला जमीन मिळेल, पण संपत्तीचा प्रश्न सुटत नाही, कारण ते पुन्हा तुम्ही एका संपत्तीमध्ये जाता. आणि त्यांचं म्हणणं होतं की संपत्तीचं समूह हे करायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला सामूहिक याची प्रक्रिया केली पाहिजे. आणि म्हणून ग्रामदान कायदा आला. ग्रामदान कायदा जर तुम्ही वाचला, त्याच्यावरची पुस्तकं आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्या गावाची जमीन एक सातबारा त्याचा बनतो. आणि त्याच्यातमध्ये पुढे त्यांनी खूप सही केलं की 75% लोकांनी जरी मान्यता केली तरी ते होईल. दुसरं, त्या जमिनीचा सातबारा एक बनल्यानंतर ज्याची जमीन आहे तोच कसेल, त्याच्यामध्ये जमीनही काही पूर्ण सामूहिक होत नाही, सातबारा सामूहिक होतो. ज्याच्याकडे 5 एकर असेल, 3 एकर, तो त्याचीच जमीन करेल. जमिनीची विक्री आपसात होईल गावामध्ये, बाहेर नाही होणार, आणि बाहेरचा कोणी तिथं येऊन जमीन घेणार नाही. म्हणजे तुम्हाला जे उत्पादनाचं साधन होतं शेती, ते सुरक्षित राहण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये त्यांनी केली होती. आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा दर्जा त्या गावाला मिळेल. म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतीचा जे आता आपली स्ट्रक्चर आहे आपल्या डिसेंट्रलाइज डेमोक्रेसीमध्ये, ग्रामपंचायतही प्रातिनिधिकच आहे. त्याच्यामुळे आपण हे समजू नये की ग्रामपंचायत म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी आहे. तिथंसुद्धा आपल्याला प्रातिनिधिकच आपण सगळं करतो आहे. आणि त्याच्यामुळे त्या व्यवस्थापनाची जबाबदारी गावांनी करावी, सामूहिक या सगळ्याच्या निर्णय त्यांनी घ्यावे. ते तिथं खऱ्या अर्थाने त्या ग्राममंडळ म्हणतात त्याला ग्रामदानी गावामध्ये. तर ग्रामसभा आणि ग्राममंडळ याला एक महत्त्व त्याच्यामध्ये दिलं. आपल्याकडे 1960मध्ये पंचायत राज कायदा आला, ग्रामपंचायती केल्या, पण त्याही सगळ्या प्रातिनिधिक होत्या. आणि तिथं कुठेही ग्रामसभेला फार अधिकार नव्हते, फक्त निवडणुका आणि त्याच्यापुरतं ग्रामपंचायती आपल्याकडे बनल्या. आणि मग काही फंड्स केंद्राचे राज्याचे यायला लागले. पण त्याच्यानंतर 92मध्ये आपल्याकडे खरं म्हणजे किती वर्ष आपल्याला वाट पावलं की गांधींच्या मनातलं ग्रामस्वराज्य ही इनडायरेक्ट डेमोक्रेसी, डायरेक्ट डेमोक्रेसी प्रातिनिधिक सोडून ती आणायसाठी आपल्याला किती वर्ष लागले. तर 62मध्ये 60मध्ये आपण ग्रामपंचायत कायदा केला, म्हणजे ग्रामपंचायती निर्माण झाल्या. त्याही सगळ्या राज्यामध्ये बऱ्याच उशिरा हे झाल्या. 64मध्ये ग्रामदान कायदा आला विनोबांच्या ह्याच्यामध्ये. आणि देशभरात मोठ्या प्रमाणात ग्रामदानी गावं आहे. आम्ही आसाममधल्या ग्रामदानी गावाचा अभ्यास करायला गेलो होतो. त्याच्यात सरकारने फार लक्ष दिलं नाही त्या राज्यांनी त्याच्याकडे, की त्याला आणखी पुढे कसं नेता येईल. पण त्या गावांमध्ये जेव्हा आम्ही बोललो, त्यांचे बरेच प्रश्न होते त्यांनी मांडले. पण म्हणाले ग्रामदानाने काय झालं,
तर आसाममध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी बाहेरून येऊन जमिनी लोकांनी घेतल्या, म्हणजे आमच्या जमिनी वाचल्या, आमचं जमिनी त्या वाचला, हाच एक मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. आता आसाम सरकारने तो कायदाच रद्द केला. तर त्या ग्रामदानी कायद्यामध्ये ती जी ताकद होती ती पुढे आपण खूप नेऊ शकलो नाही याच्यामध्ये. आणि मग जसं जसं केंद्रित आपलं सगळं म्हणजे प्रातिनिधिक लोकशाहीचं जे आपण पाहतो की सगळं सत्ता केंद्रांकडे राहत आली त्या सगळ्या याच्यामध्ये, राज्याला काही दिली, पण आता तर आत्ताच्या स्थितीत तर सगळंच केंद्रीकृत होत आहे, सगळंच. त्याच्यामुळे आपण त्या आणखी म्हणजे त्या याच्यामध्ये आंबेडकरांनी म्हटलं होतं की ही संविधान आपलं खूप चांगलं आहे, पण ते संविधान कोणाच्या हातात जाईल तर त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे, कितीही चांगलं असलं तरी. आणि आज ते आपण पाहतो आहे की त्या संविधानाला काही न हात लावता, कारण ते शिकले आत्ताच्या लोकांनी की इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधींनी त्याच केंद्रीकृत प्रक्रियेमध्ये इमर्जन्सी आणली. यांना माहीत होतं की तशी इमर्जन्सी आणणं चुकीचं आहे, म्हणून त्यांनी आता अप्रत्यक्षरित्या इमर्जन्सी केंद्रीकृत करण्याची सगळी प्रक्रिया चालली आहे, ते आपण सगळेच पाहतो आहे उघड्या डोळ्यांनी. तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले त्यांनाही लक्षात आलं की आपण आपला जो पैसा आपण ग्रामपंचायतला पाठवतो किंवा गावापर्यंत पाठवलो त्याच्यातला 10%च पैसा फक्त उपयोगात येतो, 90% सगळा झिरपत जातो. म्हणून त्यांनी डायरेक्ट पैसे ग्रामपंचायतीला पाठवायच्या याच्यात आलं. आणि आपल्याकडे 92-93मध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली. त्याला किती वर्ष, स्वातंत्र्यानंतर 30-35 वर्षांनी तुम्ही त्या लोकशाहीला विकेंद्रित लोकशाहीकडे जाता. म्हणजे त्यात पैसा डायरेक्ट मिळायला लागला त्या याच्यामध्ये. त्याच्या शहरी विभागासाठी कायदा होता, पण शहरात त्या काही वार्डसभा किंवा मोहल्ला सभा बनल्याच नाही. त्याच्या आजही खूपसे नियम बनले नाही, पण याचे बनले. आणि त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं की ही याच्यामुळे आदिवासी भाग जो आहे त्या आदिवासी भागामध्ये 4-5 गावांच्या मिळून ग्रामपंचायती आहे, त्याच्यामुळे हा कायदा काही तिथं लागू होत नाही. म्हणून 96मध्ये पंचायत राज एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया हा पेसा नावाचा कायदा आला की ज्याच्यामुळे त्या गावांनाही गावाचा दर्जा आणि त्यांच्या ग्रामसभेला काही मान्यता दिली. पण कायदा होत नाही. कायदा झाला म्हणजे सगळं होत असं नाही, त्याचे नियम जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि ते नियम केव्हा बनले? 2014मध्ये. त्याचं कारणही सांगतो की त्याच्या आधी UPA 1मध्ये मनमोहन सिंग असताना आपल्याकडे वनहक्क कायदा आला 2006चा. आणि वनहक्क कायद्यामध्ये एक त्याच्यातली तरतूद होती की व्यक्तिगत पट्टे जे वर्षोनुवर्षे आदिवासी त्या भागात राहतात त्यांनी जमीन काढलेली असेल तर त्याचा पट्टा त्यांना मिळावा. आणि दुसरं की त्या भोवतालचं जे जंगल आहे जिथं ती आदिवासी आणि गैरआदिवासी दोन्ही ज्या गावात राहतात असं जंगलाचं क्षेत्राची मालकी, त्यातल्या वनउपजाची मालकी त्या ग्रामसभेला मिळावी. त्याला कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स म्हणतो. हा खूप महत्त्वाचा हे होता की आपल्याला विकेंद्रित लोकशाहीचं शेवटचं युनिट हे करायचं असेल तर त्याच्यासाठी हा कायदा खूप महत्त्वाचा आहे. तो झाला 2006मध्ये. नियम 2008मध्ये बनले. आणि त्याच्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो की आम्ही 42 वर्षापासून गडचिरोलीत काम करतो आहे. गडचिरोली हा आदिवासी बहुल आणि जंगल बहुल जिल्हा आहे. आजही 70% जंगल गडचिरोलीमध्ये आहे, 10 ते 12% शेतजमीन आहे. आणि बहुतेक लोकांची आदिवासी आणि गैरआदिवासींची उपजीविका ही जंगलावर आधारित होती. आणि हळूहळू कायद्याने जंगलावरचे अधिकार लोकांचे कमी करत वनविभागाकडे एकत्र केले. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी गावातल्या लोकांना जंगलाची आधी आमच्याकडे निस्तार हक्क म्हणून एक कायदा होता, खूप जुना कायदा आहे की ज्याच्यामध्ये लोकांना गरजेसाठी जे जे जंगलातून आणावं लागतं ते आणण्याचा अधिकार त्याच्यामध्ये होता. विक्रीचा नाही, पण व्यक्तिगत कामासाठीचा अधिकार होता. तो सेंट्रल इंडिया सगळीकडे होता, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हे एकच क्षेत्र होतं विदर्भातल्या याच्यातमध्ये. तो कायद्यानंतर महाराष्ट्र अलग झाल्यावर तो सगळ्यांसाठी लागू झाला. पण हळूहळू ते सगळे नियम वनविभागाकडे एकत्रित व्हायला लागले. मग वनविभाग ठरवेल तो. त्याच्यामुळे तिथं राहणाऱ्या आदिवासी किंवा गैरआदिवासी लोकांना कुठलंही जंगलातलं आणायचं असेल तर चोरीने आणा, तो चोर झाला त्या जंगलात.
आणि त्याच्यामुळे त्या गार्डाला पैसे दे, सगळं ते आत्ता आम्ही ते पाहत आलो होतो सगळा प्रवास. त्याची लढाई आम्ही केली की हे निस्ताराचे अधिकार साबित राहावे, ते राहावं. आणि याच्यात मेंढा नावाचं जे गाव आहे जिथं मोहननी पुढे त्या सगळ्या गावासोबतची प्रक्रिया आम्ही सगळे मिळून होतो, पण मोहननी त्याच्यामध्ये जास्त हे केलं. तर ते निस्ताराची लढाई ते गाव पहिले लढलं, कारण त्यावेळेस या जंगलातला बांबू पेपर मिलला दिला जात होता आणि तेंदूपत्ता कॉन्ट्रॅक्टर हे करायचे. तर ते पेपर मिल फक्त लोकांना रोजी द्यायची ते बांबू तोडण्यासाठी. या निस्ताराच्या अधिकारामध्ये पहिल्यांदा मेंढा गावानी, हे मेंढा गाव 80 घरांचं गाव, 80 आता 85 वगैरे घरं झाली असतील, छोटंसं गाव, एका ग्रामपंचायतचा एक हिस्सा. लेखा ग्रामपंचायत 3 गावं होती, मेंढा, लेखा आणि तिसरं एक कन्हारटोला. तर त्याच्यातलं मेंढा एक गाव, ग्रामपंचायत मुख्य होती ती लेख्याला होती. तर या गावामध्ये ही ग्रामसभा खूप सक्रिय होती, म्हणजे विचार करायचे, बसायचे सगळे. आणि त्यांच्याकडे 1800 हेक्टर जंगल होतं गावाच्या भोवतालचं, आजही आहे. तर त्यांनी त्यावेळेस पेपर मिलचा बांबू कापायचं थांबवलं, म्हणजे पहिलं आंदोलन या सगळ्या याच्यामध्ये झालं. आणि ज्यावेळेस आम्ही मोहन 80मध्ये, मी 82मध्ये, आम्ही 83-84मध्ये मी शुभदा तिथं गेलो, त्यावेळेस हा सगळं क्षेत्र नॅक्सलाईट मुवमेंटनी सक्रिय होतं. म्हणजे आम्ही जेव्हा गावात जायचं तर गावातले लोक सांगायचे की आज आता संध्याकाळी त्यांची मिटिंग आहे रात्री, त्याच्यामुळे तुम्ही लवकर जा गावातनं. त्यांनी आम्हाला नाकारलं नाही, तुम्ही येऊ नका नाही नाकारलं, कधीच नाही, पण ते सांगायचे. कारण मग त्यावेळेस त्यांचीच भीती होती, बंदुकीची त्यांची भीती. त्यांची मिटिंग झाली की पोलीस जाऊन बंदूक घेऊन जायचे की तुम्ही त्यांना जेवायला का दिलं. अशा ह्याच्यात ती सगळे हे होते. पण लोकांचा लोकशाहीवर विश्वास होता. तेव्हाही आमच्या लक्षात आली की जेवढ्या निवडणुका गडचिरोलीत झाल्या, ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद, विधानसभा, 70 ते 80% मतदान व्हायचं. म्हणजे कित्येकदा नॅक्सलाईटनी लोकांना बहिष्कार करायला सांगितला, पण तो बहिष्कार लोकांनी नाही. म्हणजे त्या लोकांमध्ये लोकशाही मूल्य होतं, कारण एकूणच आदिवासी समाजामध्ये ते मूल्य फार रुजलेलं आहे. लोकशाहीचं खरं आपल्याला बघायचं असेल तर त्यांच्या ज्या सांस्कृतिक परंपरा आहे, त्यांची पंचायत आहे, त्यांची ग्रामसभा आहे, याच्यात ते मूल्य आहे. जे एखादा निर्णय एका ग्रामसभेत किंवा एखाद्या याच्यात नाही झाला, तर मी असे निर्णय पाहिले की ज्याला 2-2 महिने, 3-3 महिने लोक बसून निर्णय घेत. कारण त्या निर्णयामध्ये असं होतं की ज्यांनी चूक केली, त्यांनी एखादा गुन्हा केला असेल, तो जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत बसलं पाहिजे, त्याला गुन्हेगार नव्हते ठरवू. म्हणजे ही आजच्या याच्यामध्ये आपल्याला आधीच गुन्हेगार ठरवून जेलमध्ये टाकण्याची, जी आता आपलं ED आणि याचं पाहतो आहे, आधीच तयार होतं. त्यांच्याकडे ती लोकशाहीची मूल्य खऱ्या अर्थाने ती होती. त्यांच्या जातपंचायतीमध्ये होते की गावाच्या जात पंचायतमध्ये जर नाही झालं तर त्यांची एक मोठी पंचायत राहायची, तिथं जायचा मुद्दा. आणि त्याच्या पुढे गेला तर 80 गावांची किंवा 100 गावांची त्यांच्या पंचायत आहे, तिथं जायचा. तिथपर्यंत ते निर्णय प्रक्रिया त्यांची चालायची. आता ते बहुतेक खूप ठिकाणी ते गडबड झालेलं आहे आत्ता सगळ्या आपल्या बाकीच्या याच्यामुळे. पण लोकशाहीची जी खरी मूल्य आहे, जी डायरेक्ट डेमोक्रेसीचं जे गांधी विनोबा जे पाहत होते, ते खरं आदिवासी भागांमध्ये ते बरंचसं रुजलेलं त्यांच्या कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये ते होतं. आणि मग मेंढा गावाने तो पहिला सत्याग्रह केला, तो शांतिमय. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे मूल्य मानले होते गांधीजींचे. सत्याग्रहाच्या बाबतीमध्ये आम्ही निळीचा सत्याग्रह गांधींचा, ते पुस्तक मी 2-3दा वाचलं. त्या सत्याग्रहामध्ये एवढ्या ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध लढताना गांधींनी ज्या पद्धतीने ते आंदोलन केलं, कायद्याचा अभ्यास, लोकांची तयारी, आणि कायदा मोडायची वेळ आली तर आम्हाला जेलमध्ये जाण्याची तयारी लोकांची करणं शांतमय पद्धतीने, हे त्या सत्याग्रहाचं खूप महत्त्वाचं होतं. तो आम्ही गडचिरोलीतही केला. कारण गडचिरोलीमध्ये एखादी संघटना बांधणं, सत्याग्रह करणं याची प्रचंड भीती होती नॅक्सलाईटमुळे. कारण कुठलंही काही संघटन झालं तर तुमच्यावर नॅक्सलाईटचा शिक्का मारून तुम्हाला हे करायचं होतं. तशा याच्यात आम्ही मोहन आणि आम्ही जे अभ्यास करून जी आंदोलनं केली गडचिरोलीमध्ये, सगळ्यात मोठं आंदोलन होतं मेंढ्याच्या आधी रोजगार हमीच्या कायद्यासाठी. त्यावेळेच्या आमच्या संघर्ष वाहिनीच्या आंदोलनातले 2 मुद्दे होते. राईट टू रिकॉल, प्रतिनिधीला वापस बोलवा, जो आत्ता आपण म्हणतो आहे की आमचा प्रतिनिधी आम्हाला न विचारता इकडून तिकडे जातो, तर त्यावेळेस तो मुद्दा होता. आणि राईट टू वर्क, प्रत्येकाच्या हाताला काम द्या.
तोही मुद्दा आज आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, कारण प्रचंड बेरोजगारी आम्ही निर्माण करून ठेवलेली आहे. ती गावातही आहे आणि त्यावेळेस तर मजूर आणि शेतकरी यांच्याही बेरोजगारीचा प्रश्न होता. आणि म्हणून तो कायदा केंद्राने तर नाहीच केला, ते सत्तेत आल्यानंतरही ते झाले नाही. पण आपल्याकडे महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही आघाडी जेव्हा आली त्यावेळेस रोजगार हमी नावाचा कायदा आला. विस पागेनी तो कायदा बनवला. खूप सुंदर कायदा आहे, आजही आहे. त्या कायद्याच्या आधारातच केंद्राने पहिल्या मनमोहन सिंगच्या काळामध्ये हे आपला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा आणला. तो आपल्याला म्हणजे त्या कायद्याचं किती महत्त्व होतं ते आपल्याला कोविडमध्ये कळलं. कोविडमध्ये आमच्या भागात शेती आणि रोजगार हमीच्या कामामुळे लोक जगले, जिवंत राहिलेत. म्हणजे सगळ्या याच्यामध्ये हे दोन खूप महत्त्वाचे कायदे, म्हणजे एकूणच UPA 1मधले जे सगळे कायदे आले ते खूप महत्त्वाचे आपण समजून घेतले पाहिजे. की त्याच्यामध्ये NRHM आला, राष्ट्रीय ग्रामीण हा कायदा, ज्याच्यामुळे आशा गावागावात आल्या आणि कोविडमध्ये या आशांचं महत्त्वपूर्ण काम होतं. संपूर्ण मोठं काम आशांनी त्या काळात केलं, पण ते त्या कायद्याच्या याच्यामध्ये गावागावात ती व्यवस्था उभी झालेली आहे. हे याच्यासाठी म्हणतो की बा तुम्हाला या सगळ्यांचा संबंध आपल्याला कळला पाहिजे की कसा होतो. तर या रोजगार हमीचं आंदोलन, तो कायदा झाला होता 78मध्ये. दुष्काळांच्या परिस्थितीत महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्या आधाराने विस पागेंनी तो घरी आधी आपल्या शेतावर प्रयोग केला आणि पुढे ती योजना म्हणून सरकारमध्ये मान्यता केली. खूप छान कायद्याची त्याची व्यवस्था होती. आपण आज सगळे प्रोफेशनल टॅक्स भरतो, PT. तो प्रोफेशनल टॅक्स महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीच्याच कामासाठी वापरला जातो. सरकारने त्याचा नंतर खूप दुरुपयोग केला, पण आजही आपण PT भरतो, तो रोजगार हमीचा कायदा. आणि केंद्राचे जे 100 दिवसाचा आहे तो वेगळा मिळतो पैसा, पण हा आपल्या सरकारकडे दर महिन्याला जमा होतो PT, तो आजही आहे. पण त्यावेळेस 78मध्ये होऊनही 82-83पर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी नव्हती. या कायद्याच्या बाबतीत एक मोठी मजा आहे. JP म्हणायचे, जयप्रकाश नारायण, की आपल्या देशात जे कायदे आहेत त्या कायद्याचं अंमलबजावणी जरी नीट झाली तरी या देशात एक क्रांती होईल. आणि ते आहे आजही लक्षात येतं की कायदा इतका सुंदर की काम मागितल्यानंतर 15 दिवसात काम मिळालं पाहिजे, नाही मिळालं तर त्याला बेरोजगार भत्त्याची सोय होती. 1 रुपया होता त्यावेळेस. तर हे सगळं त्याच्यामध्ये होतं. आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही ह्या कायद्याचा अभ्यास केला, मग लोकांसोबत गावात जेव्हा आम्ही बोलत होतो त्यांच्यासोबत, तर लोकांचा हाच प्रश्न होता की आम्हाला काम पाहिजे, काम नाही. आम्ही म्हटलं रोजगार हमीचा कायदा आहे ना, तर ते म्हणाले आम्हाला माहीत नाही असा काही कायदा आहे. मग त्यावेळेस त्या कायद्याचा अभ्यास केला लोकांच्यासोबत बसून, एक छोटं पुस्तक. आणि त्याच काळात चंदूभाऊ आपले मेळघाट मेटीखेड्यामध्ये त्याच याच्यातून गेले होते, त्यांनी गावात काम करायचं म्हणून. त्यांनी रोजगार हमीच्या आंदोलनातलं पुष्कळ काम त्यावेळेस केलं. तर त्या रोजगार हमीचा कायदा आम्हाला लोक म्हणायचे हे अशिक्षित आहेत, लोक शिकले नाही काय, त्यावेळेस शिक्षणाचं प्रमाण खूप कमी होतं, हे कायदा काय वाचतील, काय समजतील. पण गांधींच्या आंदोलनात आम्ही शिकलो होतो की कायदा किती कठीण असेल पण कायद्याचं ज्ञान लोकांना असलं पाहिजे. आणि कायद्याने तुम्ही लढाई केली की सरकार तुम्हाला जास्तीत जास्त, आणि त्याचा उपयोगही झाला की कायद्याने केलं की हा सरकारचाच कायदा आहे आणि आम्ही अंमलबजावणीची मागणी करतो आहे. आणि तेव्हा मग सरकार तुम्हाला फार हे नाही करू शकत आणि लोकांमध्ये ती ताकद वाढते की हा कायदा आहे, या कायद्याची अंमलबजावणी करतो आहे, तुम्ही नसेल करत तर आम्हाला जेलमध्ये घ्या, एवढी तयारी लोकांची करावं लागतं. त्यावेळेचं आंदोलन आम्ही सांगितलं. कुठली गोष्ट साधी, एक 4 नंबरचा फॉर्म होता, तिथे मागणीपत्र होतं की गावात लोकांनी मागणी करायची. मी त्यावेळेस पटवाऱ्याकडे ते मागणी करायची होती आणि त्याची एक पावती होती. ती पावती घेणं महत्त्वाचं होतं की ती पावती घेतली आणि 15 दिवसात काम नाही मिळालं तर त्यांना बेरोजगार भत्ता लागू होत होता. लोकांना वाटलं ही खूप सोपी आहे, काय कठीण आहे याच्यामध्ये. मग लोकांनी तो 4 नंबरचा फॉर्म आणला. एका गावात सुरू झाली प्रक्रिया आणि ते सगळे जाऊन सकाळी त्या पटवाऱ्याच्या तिथं बसले आणि त्यांनी सांगितलं की हा फॉर्म घ्या आणि आम्हाला ही 5 नंबरची खालची पावती द्या. तो पटवारी म्हणाला मी पावती देत नाही. लोकांनी आपलं कायद्याचं पुस्तक काढलं, त्यांनी सांगितलं सरकारने म्हटलं आहे की बा हा फॉर्म भरल्यावर पावती दिली पाहिजे. तर त्यांनी नाकारलं. लोक बसून राहिले. त्याला वाटलं लोकांनी आता घेराव केलेला आहे. लोक शांतपणे बसून होते. त्यांची मागणी एकच होती, तू फॉर्म घे आणि आम्हाला पावती दे, फक्त काही काम आम्ही आज मागत आहोत असं नाही आहे, कामाचीच मागणी आहे. त्यांनी तहसीलदाराला फोन केला, पोलीस आली. त्या पोलिसांनाही लक्षात आलं की हे कायद्याने मागत आहे.
ते म्हणाले पटवाऱ्याला, तहसीलदार तू देत का नाही पावती? आणि त्यांनी काय परिणाम होतो पहा, कायद्याचं एका कायदेशीररित्या तुम्ही केलं. ज्या क्षणाला त्यांनी पावती दिली त्या गावात लोक महिनोन्महिने कामाची मागणी करत होते. 8व्या दिवशी तिथं काम सुरू झालं आणि ती बातमी सगळ्या गावामध्ये पसरली आजूबाजूच्या, जिथं आम्ही हे अभ्यासाचं काम करत होतो, गावात जात होतो. ताबडतोब सगळ्या लोकांनी 4 नंबर फॉर्म भरले गावागावात पटवारी, आणि मग त्यांना आता याची जबाबदारी काय होतं की काम द्यायचं म्हणजे सरकारकडे, त्या यंत्रणेकडे कामाची यादी पाहिजे ना, कोणची कामं द्यायची यांना. ती तयारी नव्हती, कायदा करून टाकला. आणि ते असं होतं की जर काम नाही दिलं तर त्या अधिकाऱ्याच्या पगारातून तो बेरोजगारी भत्ता द्यायचा होता. आणि त्या एका कृतीमुळे जे संघटन उभं झालं, त्या संघटनेच्या याच्यात पुढे आम्ही कायदा, त्याचं मोजमाप कसं, हे सगळं लोकांना शिकवलं. आणि मग ज्यावेळेस कामाच्या मागणीचे मोर्चे निघायचे. आणि दुसरं सांगतो की या सगळ्या याच्यामध्ये महिला केव्हा सहभागी होतात, ते आंदोलन अहिंसात्मक असतं, शांतमय असतं, तेव्हा महिला खूप मोठ्या प्रमाणात येतात. पुढे आम्ही कितीतरी कलमं तोडून आंदोलनं केले, त्याच्यामध्ये महिला आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन यायची. त्यांची तयारी होती, तुम्ही काम देणार नसेल तर जेलमध्ये आम्हाला जेवण द्या, इतकी साधी मागणी होती. की आम्ही आता मुलाबाळासहित येतो, त्याच्यामुळे पोलिसही हतबल व्हायचे. ते स्वतः मग बोलवायचे अधिकाऱ्यांना आणि मग तिथं हे व्हायचे की यांना तुम्हाला 8 दिवसात काम देतो बा आम्ही, इथं द्यायचं. नंतर वेगवेगळे त्रास द्यायचे. पण ही आंदोलनाची प्रक्रिया आम्ही शिकलो त्यात, ही कायद्याचं ज्ञान. आणि ते सामान्य कुठलाही असो, जो आज आम्हाला आदिवासींच्या या वनहक्क कायद्यामध्ये सुद्धा त्याचं आम्हाला दिसतं. तर मी पुन्हा मेंढ्याकडे जातो की मेंढ्याला तेव्हा हा सगळे कायदे व्हायच्या अगोदर मेंढ्यातलं ते आंदोलन झालं. आणि त्यावेळेस पेपर मिलला ती लीज होती. पेपर मिलनी सारे प्रयत्न केले, ग्रामसभेसोबत बोलायचं, हा बांबू आणायचा. पेपर मिलनी शेवटचा प्रयत्न केला, कारण ते नॅक्सलाईटला पैसाही पुरवत होते. आमच्या जिल्ह्यामध्ये नॅक्सलाईट चळवळीला पैसे पुरवणारे 2, एक पेपर मिल, कारण पूर्ण बांबूचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना लीजवर होतं, आणि तेंदूपत्ता कॉन्ट्रॅक्ट. हे मेजर रिसोर्स होते त्यांना, पैसाही. आणि हे त्यांनी शेवटचा प्रयत्न केला की नॅक्सलाईटच्या मार्फत मेंढा गावावर त्यांनी दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तिथल्या ग्रामसभेने, देवाजी या सगळ्यांनी ग्रामसभेने, महिला मोठ्या संख्येत होत्या, त्यांनी बसून चर्चा केली. नक्सलाईटलाही त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या ग्रामसभेत या आणि आमचा मुद्दा सांगा, आम्ही करू ते ग्रामसभेने करू, पण तुम्ही आमच्या ग्रामसभेत येऊन हा मुद्दा मांडा. त्यांची तयारी नाही झाली आणि ते आंदोलन मग पेपर मिलनी सोडून दिलं, म्हणजे लोकांचा विजय झाला. आणि त्याच्यानंतर मग जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट आलं आणि आता हा सामूहिक वन हक्काचा कायदा आला. आजही ते 1800 हेक्टर जंगल, तिथं 100 हेक्टर फक्त जमीन आहे, शेतजमीन, पण 1800 हेक्टर जंगल आहे. आणि ते 1800 हेक्टर जंगल त्यांना, हे भारतातलं पहिलं गाव हा कायदा पास झाल्यानंतर. 2006मध्ये कायदा झाला, 2008मध्ये नियम बनले, 2009मध्ये मेंढ्याला पहिला सामूहिक वन हक्काचा अधिकार मिळाला 1800 हेक्टरचा. तिथेही सरकारतर्फे खूप प्रयत्न झाले. वनविभागाने जोपर्यंत बांबू कापून तो विकायसाठी टीपी लागते, ती ट्रान्सपोर्ट पास लागतो, ट्रान्सपोर्ट पास, तो काही वनविभाग द्यायला तयार नव्हते. आणि तो देण्यासाठी आपले पर्यावरण आणि वनमंत्री त्यावेळी जयराम रमेश होते, त्यांना गावात यावं लागलं. ते गावात यायचा त्यांचा प्रोग्राम झाला आणि त्याच्या आदल्या दिवशी वनविभागाने टीपी दिली. म्हणजे एवढी यंत्रणा आपल्याकडे खालची जी आहे, मंत्र्याचा त्यांचाच कायदा, हा कायदा आदिवासी विभागाचा आहे मुख्यतः, पण वनविभागाशी जोडून होता, ते द्यायसाठी त्यांना यावं लागेल. आणि मग पहिलं आंदोलन त्यांनी पहिल्याच वर्षी 1.5 कोटीचा बांबू विकला त्या गावाने. इतका बांबू होता, तो कापायचाच होता, नाही तर पेपर मिल फक्त मजुरी देऊन कापत होती, त्यांनी गावाने कापलं. आणि तिथून त्या आंदोलनामध्ये आता ही ग्रामसभा त्यांची, ते ग्रामपंचायत वेगळी, त्याचे फंड त्यांना मिळायचे सगळं, पण यांच्या ग्रामसभेतले निर्णय सगळे ग्रामसभेत व्हायचे. आणि त्याच्यासाठी एक त्याची पार्श्वभूमी आहे. हे तिन्ही गावं जेव्हापासून यांची ग्रामपंचायत बनली तिथं निवडणुका नाही झाल्या. हे तिन्ही गावं आपले प्रतिनिधी निवडायचे गावात आणि रोटेशननी सरपंच व्हायचे. म्हणजे पहिल्या वर्षी जर लेखाचा सरपंच झाला असेल, पुढच्या 5 वर्षात आहेत. म्हणजे जेव्हापासून झाली आजही तिथं ही पद्धत आहे. त्याच्यामुळे त्यांनी निवडणुका त्यांच्या गावात नव्हत्या. आत्ता देवाजीची मुलगी सरपंच आहे त्यांच्या मेंढ्याच्या याच्यामध्ये. तर ते सगळं
त्यांनी पण या कायद्यामुळे जे आम्ही विकेंद्रित डायरेक्ट डेमोक्रेसीचा जो विचार करतो तो तिथं आला. त्याच्यामुळे त्या गावामध्ये कोणालाही काम करायचं असेल, कुठलाही सरकारी अधिकारी आला तर तो आधी ग्रामसभेत बसतो, योजना काय काय कशासाठी आहे ते सगळी चर्चा करतं आणि मग ग्रामसभा ठरवतं. आणि त्यांनी हा कायदा यायच्या अगोदरही ग्रामसभेचं आपलं अस्तित्व उभं केलं होतं, पण या कायद्याने त्याला आणखी बळ मिळालं. पुढे जाऊन या गावांनी आत्ता 50 वर्ष झाल्यानंतर ग्रामदान कायदा झाला, तो सगळीकडे लागला. 50 वर्षानंतर या गावांनी ग्रामदान केलं. ही एक मोठं हे होतं की जिथं जमिनीसाठी भावाभावात झगडे होतात तिथं या गावाचा आता जमिनीचा सातबारासुद्धा ग्रामसभेच्या नावाने झाला. जंगलाचा तर आहेच, त्या अधिकारपत्र 3मध्ये ग्रामसभेच्या नावाने सगळं जंगलाचं क्षेत्र आहे, पण जमिनीचंही क्षेत्र आता ग्राममंडळाच्या नावाने झालं. त्याच्यात आता ही चळवळ तिथून सुरू झाली. हा वनहक्क कायदा आला, देशातलं पहिलं गाव मेंढा झालं. त्याच्यानंतर आज जिल्ह्यामध्ये जे आम्ही आता त्या विषयाला घेऊन त्याच्यात एक लक्षात आली की याच्यामुळे एक छोटं गावसुद्धा स्वतंत्र निर्णय घेणारी प्रक्रिया, आणि जी ग्रामसभेची कल्पना यांनी मांडली होती गांधी आणि विनोबांनी, ती निर्णय प्रक्रिया आहे. म्हणून त्याच्यातली घोषणा काय झाली की दिल्ली मुंबईचं आमचं सरकार, प्रातिनिधिक सरकार आहे, ते आम्ही निवडून देतो, पण आमच्या गावात आम्हीच सरकार, आमच्या गावात मात्र आम्ही निर्णय घेऊ, लोक सगळे बसू, ती प्रक्रिया. आणि त्यातनं आज गडचिरोली जिल्हा देशामध्ये, गडचिरोली जिल्ह्यातलं जंगल खूप मोठं आहे. आत्ताच्या घडीला 1000 गावांना आता सामूहिक वनहक्काचा पट्टा मिळाला आहे आणि 5 लाख हेक्टर जंगल आज ग्रामसभेच्या हातात. जे एकीकडे सुरजागड आणि याच्यात आपण पाहतो काही हेक्टर जंगल लोहखनिज, या सगळ्या जंगलाच्या खाली लोहखनिज आहे, लोहखनिज आहे, वेगवेगळे खनिज आहे, पण हा जो अधिकार मिळालेला आहे तिथं तुम्हाला काही करता येत नाही. हा जो सुरजागडचा पट्टा आहे तो 2013मध्ये 2005मध्ये कलेक्टरनी हा खाणीसाठी म्हणून रिझर्व केलेला पट्टा आहे. त्याच्यामुळे सामूहिक अधिकार मिळताना तेवढा पट्टा सोडून त्यांनी सामूहिक अधिकार दिला. मी जिथं कोरची तालुक्यात काम करतो तिथेसुद्धा असा एक 1000 हेक्टरचा पट्टा दिलेला आहे, त्याच्यात वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये, पण वरती तो पट्टा आहे खाणीचा, तो त्यांनी त्याच्यात केला. त्याच्याखाली सामूहिक वनहक्काचं जंगल आहे, मग सामूहिक शेती आहे लोकांची, आणि मग गाव आहे, अशी रचना आहे. पण त्यातला खूप छोटा पट्टा म्हणजे कोरची तालुक्यात जिथं मी काम करतो तिथे 131 गावापैकी जवळपास 115 गावांना सामूहिक हक्क मिळाला आहे. तिथलं 80% जंगल हे लोकांच्या हातात. हे 1000 हेक्टर आहे हे खाणीसाठी रिझर्व केलेलं, तो सोडला तर बहुतेक वन हे लोकांच्या हातात आहे. आणि त्याच्याही खाली मी जाऊन याच्यासाठी सांगतो की ग्रामपंचायत वेगळं, म्हणजे याच्यात आपण समजून घेतलं पाहिजे की ग्रामपंचायतच्या नावाने हा वनहक्काचा पट्टा नाही, तो एका ग्रामसभेच्या नावाने आहे. म्हणजे एका ग्रामपंचायतीमध्ये 3 गावं असतील, त्या प्रत्येक गावाला त्यांचा स्वतंत्र पट्टा आहे, त्याचं क्षेत्र दिलेलं आहे त्याला. आता या गावाचे बँक अकाउंट्स आहे, जे त्या कायद्यामध्ये जी हे केली, या गावांकडे, या छोट्या छोट्या गावांकडे ग्रामसभेच्या नावाने पॅन कार्ड आहे, टॅन कार्ड आहे. हे GST भरतात काही ग्रामसभा, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात बांबू आणि तेंदूचं टर्नओव्हर आहे. मेंढ्याकडे GST नंबर आहे, ते ठेकेदाराकडनं वसूल करतात GST, पण भरतात ते स्वतः. दुसरं, शासनाने त्या सगळ्याला मान्यता दिली, जे या सगळ्यात खालच्या डिसेंट्रलाइज युनिटला त्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्यात त्यांना नवीन, जे आत्ताचा नवीन एक GR नंतर आम्ही खूप मागं लागून केला की या ग्रामसभेला रोजगार हमीची यंत्रणा म्हणून मान्यता मिळाली. ते खूप महत्त्वाचं आहे की वनातली कामं आधी वनविभाग करायचा, आणि रोजगार हमीमध्ये वनविभागाला इंटरेस्ट नव्हता, कारण त्यांना त्या सगळ्या गोष्टी, कारण ऑनलाईन पेमेंट करावं लागतं, मजुराला पगार जातो, यांना ते सगळं मॅनेज करता येत नव्हतं, यांनी बंद केली होती. तर या नवीन कायद्यांनी ज्या ग्रामसभेला यंत्रणा म्हणून घोषित केलं, त्यातलं सगळी रोजगार हमीची कामं जंगलातली ही ग्रामसभेनी करायची. आमच्याकडे सुरू झालेली कित्येक गावामध्ये आता जंगल लावण्याचं काम, जिथे तर विरळ जंगल झालं, आणि तेही सगळं गाव ठरवतं याच्यात कोणची झाडं लावायची. त्यामुळे फळझाडं, बांबू असं मिक्स प्लांटेशन सुरू आहे. दुसरं, रोजगार हमीच्या याच्यामध्ये त्याची बाउंड्रीज करणं, इतकी कामं आहे की आता आमच्याकडे या सगळ्या प्रक्रियेत हा हक्क मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मायग्रेशन लोकांचं कमी झालं. टेम्पररी मायग्रेशन आहे, जे शिक्षणासाठी मुलं बाहेर जातात किंवा एका याच्यामध्ये जातात, कारण हे चक्र आहे पूर्ण. हे आता आमच्याकडे शेतीचा सीझन सुरू झाला
की शेतीतलं पीक साधारण डिसेंबर जानेवारीत येतं. ते आलं की रोजगार हमीची कामं सुरू करतात गावात. ही सगळी मंजूर कामं आहे. त्यांनी प्रत्येक गावाचा 10 वर्षाचा प्लॅन बनलेला आहे आणि हे सगळं रोजगार हमीच्या याच्यामध्ये ते येतं डिस्ट्रिक्ट प्लॅनमध्ये आणि ती कामं तयार असतात. ते झालं की आमच्याकडे फरवरी मार्चमध्ये मोह मोठ्या प्रमाणात येतो. आता त्याची मालकी गावाची झाल्यामुळे तो मोह एक एक कुटुंब एक एक क्विंटल 2-2 क्विंटल मोह गोळा करतो आणि त्याला 5-10 हजार रुपये त्यातनं मिळतात. ते झालं की तेंदूपत्ताचा सीझन येतो. जे तेंदूपत्ता त्यांना मजुरीमध्ये 200 रुपयेचं 100 बंडलचे मिळायचे, आज त्याच्यात 1000 रुपये मिळतात. 3 पट त्यांच्या रोजीमध्ये इन्कममध्ये वाढ झाली आणि तो एप्रिल मेपर्यंत चालतो तेंदूपत्त्याचा. मध्ये काही जंगलातलं बांबू असेल याची कामं असतात. पुन्हा शेतीचा सीझन होतो. तर शेतीच्या सीझनच्या आधी त्यांच्याकडे पैसाही असतो, तेंदूपत्त्याची कॅश असते सगळी आणि त्यातला 100% पैसा हा ग्रामसभेत जातो, लोकांना मिळतो. त्यातला 5 ते 10% ती ग्रामसभा आपल्या सामूहिक कामासाठी ठेवते. तर हे डिसेंट्रलाइज युनिटचं या निमित्ताने आता हा कायदा देशात लागू आहे सगळीकडे आणि पुष्कळ लोकांचं कन्फ्युजन असं होतं की ते फक्त पेसा किंवा आदिवासी भागातच आहे. तसं नाही आहे. पेसा फक्त आदिवासी सब प्लॅनमध्ये आहे, पण हा वनहक्क कायदा देशातल्या सगळ्या ठिकाणी लागू आहे. झारखंडपासून जिथं जंगल खूप आहे, झारखंड आहे, ओरिसा आहे, खाली छत्तीसगड आहे, पण हे महाराष्ट्रात झालं आणि तेही विदर्भात. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर, यवतमाळ अशा 5-6 जिल्ह्यांमध्येच काही लोकांनी त्याला ती पुढे नेलेली प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे देशभरातले लोक हे बघायला येतात. कारण आता खूप ठिकाणी आता सामूहिक हक्काचं हे मागणी झालेली आहे. आत्ता काही सरकार देत आहेत. त्यांना लक्षात येतं की हे जंगल मिळालं पण करायचं काय याचं, ते बघायसाठी येतात. आणि महाराष्ट्रात आपल्याकडे मुख्यतः विदर्भात आणि गडचिरोलीत ते काम खूप पुढे गेलं आहे. आता या छोट्या छोट्या ग्रामसभांची आपली ऑफिसेस आहेत. सरकारने आणखी एका योजनेमधून या ग्रामसभांना गोडाऊन बांधण्यासाठी पैसा डायरेक्ट ग्रामसभेला दिला आहे. 30 लाख रुपये. 20 लाखामध्ये गोडाऊन बांधायचं आणि 10 लाख रुपये त्यांना ह्या वनउपज खरेदीसाठी त्यांना पैसे द्या. आत्ता गडचिरोली जिल्ह्यात 67 अशी ग्रामसभेने बांधलेली गोडाऊन. आता याच्यात बघा, हा जगा भ्रष्टाचाराचा आपल्या विकेंद्रित ग्रामपंचायत ॲक्ट यांनी काय केलं आहे तर भ्रष्टाचारही विकेंद्रित केलं. त्याच्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत जी जी कामं होतात लोकांच्या समोर आणि त्याचा हिशोब नसतो. बांधलेली अंगणवाडी गावात त्याच सरपंचाच्या कोणीतरी नातेवाईकांनी बांधले आणि ती दुसऱ्या वर्षी गळते. कोणाचंही मॉनिटरिंग म्हणजे ग्रामसभेत पुढे मांडल्याच जात नाही. आणि इथं मात्र हा सगळा खर्च ग्रामसभेपुढे माहीत असतो. गावातच त्याचा निर्णय होतो काय आपल्याला रेट मिळणार आहे. आणि त्या अर्थाने त्या विकेंद्रित मी जे म्हणतो आहे शेवटचं युनिट ते बनलेलं आहे आणि या कायद्याचा लाभ घेऊन देशात सगळीकडे होऊ शकतो. पण भीती या सगळ्या जंगलाच्या खाली खनिज आहे. त्याच्यामुळे आज जी यंत्रणा प्रातिनिधिक रूपामध्ये सेंट्रलाइज होते आहे त्या सगळ्या खनिजाचे अधिकारी त्यांनी सेंट्रलाइज केले. त्याच्यामुळे केव्हाही तुम्हाला याला संपवू शकतात. या आत्ता ते जी प्रातिनिधिक हे आहे कायदाही संपवू शकतात. ते आता झाली म्हणतात ती 16 वर्ष आत्ता 8मध्ये नियम झाले आणि आता 26 चालू आहे. आम्ही पुष्कळ सवलत दिले. पण देशामध्ये याची अंमलबजावणी या वनहक्क कायद्याची सामूहिक वनहक्काचा 25 ते 30% आहे. आणि जी राज्य मी आता सांगितली झारखंडपासून तिथं अजूनही त्याचं काम चालू आहे. खूप कमी त्याच्यातलं हे चालू आहे. कारण ती चळवळ म्हणूनच तुम्हाला घ्यावं लागते की आणि एकीकडे दुसरं आणखी महत्त्वाचं की सत्तेचं केंद्रीकरण तर होतच आहे, संपत्तीचं केंद्रीकरण होत आहे. आणि जे आता आपण सारखे नावं घेतो की या 10 लोकांकडे किंवा 100 लोकांकडे देशातली 50 ते 60% संपत्ती होते. हा पहिला कायदा आहे की ज्याच्यामुळे लोकांच्या हातात संसाधन आलेलं आहे. तेही महत्त्वाचं आहे. जे सगळ्या चळवळींना खरं याच्यात काम करणारं हे महत्त्वाचं आहे की एक संसाधन सामूहिक लोकांच्या हातात आलेलं आहे या कायद्यामुळे. मोठी क्षेत्र आहे. आमच्याकडे 40 घरांची गावं आहे, 50 घरांची गावं आहे, 500 हेक्टर क्षेत्र आहे, 700 हेक्टर क्षेत्र आहे. आणि काही गावात अशी आहे 10 घराचं गाव 1100 हेक्टर जंगल आहे आणि त्याच्यावरचं मालकी. ते रोजगार निर्मिती करत आहे. बाहेरच्या लोकांनाही तिथं त्याच्यात कामाला बोलवतात कारण तेवढं गाव सगळं करू शकत नाही. आणि सगळी त्याच्यातली रचना तुमची बनली आहे. आणि म्हणून आम्ही दुसरीकडे वन आधारित या सगळ्या गावांचा विकास असं शासनाने करायला पाहिजे. तिथं हा सेंट्रलाइज विकास लोह खनिजाचा यायला लागला. म्हणजे जी आज महाराष्ट्रातली 2 फुफ्फुसं आहे चंद्रपूर आणि गडचिरोली, ती फुफ्फुसंही तुम्ही डॅमेज करून राहिला आहे. ते सगळ्या महाराष्ट्राला भोगावं लागेल. तिथलं सगळं तुम्ही हे केलं.
आत्ता ज्या सुरजागडच्या माईन्ससाठी 5 लाख झाडं, मोठी झाडं आहे ही, कारण ती तोडल्याशिवाय ओपन माईन्स आहेत ना, ती कापल्याशिवाय तुम्हाला माईन्सचं कामच नाही करता येत. मग रस्ते आहे, ती खोदत जावं लागतं. 5 लाख झाडं, जिथं आपण एका झाडं, आज आपण जाऊन वृक्षारोपण केलं, इथं आपण एक झाड लावायचा प्रयत्न करतो, तिथं सर्रास. आणि पुढचे 7 माईन्स त्यांनी मान्यतेसाठी मागितलेले आहे, म्हणजे त्याच्यात आणखी किती जंगल जाईल माहीत नाही. आणि शेतीची जमीन खूप कमी आहे, त्याच्यामुळे विमानतळासाठी ते शेतीची जमीन मागत आहे. मोठं आंदोलन आत्ता झालं लोकांचं की आम्ही शेतीची जमीन देणार नाही. ते विचारतात की कशाला पाहिजे विमानतळ, कोण जाणार त्याच्यात, तुम्ही हेलिकॉप्टरनी हेलिपॅड बनवा, आहेच ऑलरेडी हेलिपॅड, सगळे मंत्री वगैरे हेलिकॉप्टरनीच येतात. तुम्ही आमच्या चांगल्या इरिगेटेड, कारण तो भाग थोडासा शेतीचं, पाण्याची शेती आहे सगळी, आधीच 10 ते 12% शेती आहे, ती जो पाण्याचा भाग तो गडचिरोलीच्या आजूबाजूला 2 धरणांमुळे मिळतो त्याच्यात, तर ते आहे, तर त्याच्यासाठी विरोध सुरू आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये जे मी मांडलं की गांधींच्या स्वप्नातलं, गांधी आणि विनोबांच्या स्वप्नातलं जे सगळ्यात छोटं युनिट ग्रामसभेचं व्हावं, ते मला वाटतं या कायदा आणि ग्रामदानी कायदा. आता ग्रामदानी कायदा थोडा कठीण याच्यासाठी आहे की 75% लोकांनी आपली जमीन एकत्रित देण्याचं आहे, पण ते मेंढ्यांनी केलं. आणि पण देशभरात आपल्याकडे 20 गावं आहेत ग्रामदानी गावं, पण त्यांची स्थिती खूप चांगली नाही, कारण त्याला पुढे जे न्यावं लागतं या सगळ्या संसाधनाच्या याच्यामध्ये, ते फारसं झालेलं नाही काम. तर हे असेल तर तुमचं आजचं प्रातिनिधिक, म्हणूनच गांधींना ती भीती होती की ही प्रातिनिधिक लोकशाही केव्हाही कशी बदलेल आणि सगळं केंद्रीकृत कर, ते आज आपण सगळं पाहतो आहे. आणि त्याचं उत्तर त्यांनी त्या काळामध्ये देऊन ठेवलं की ही ग्रामसभेची रचना, ग्रामस्वराज्याची कल्पना, आणि विनोबांनी त्यांना जमिनीवर आणण्याचाही प्रयत्न केला. आणि आत्ताचे काही कायदे आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि म्हणून आज काही जर आपल्याला हे सगळी लोकशाही टिकवायची असेल तर ही विकेंद्रित लोकशाही, जिथं लोक, आता हे शहरातसुद्धा गरजेचं आहे. आम्ही शहरात पाहतच नाही, बसतच नाही, एकदा 5 वर्षांनी एकदा वोट टाकलं की आम्ही त्या प्रतिनिधीकडे पाहत राहतो आणि मग म्हणतो की हा प्रतिनिधी नाही तर तो प्रतिनिधी, असाच आपल्या याच्यात अधिकार राहिले. खरं आपली सोसायटी आहे शहरातल्या मोठ्या मोठ्या, त्या खरं एक गाव आहेत आमच्याकडचं, त्या सोसायटीचं स्वतःचं युनिट बनू शकतं, मोहल्ला आहे, वार्डसभा आहे. आणि मग आम्ही आरोप करत राहतो हे कन्स्ट्रक्शन झालं, याच्यात भेगा पडल्या, यांनी बरोबर नाही केलं. बायोडायव्हर्सिटी ॲक्ट आहे, जैवविविधता कायदा, हा सगळ्या शहरातल्या सगळ्यांसाठी लागू आहे की आपल्या शहरातली असलेली जैवविविधता टिकवणं. आणि म्हणून छोटी छोटी आंदोलनं आपण आत्ता शहरातही बघतो आहे की झाडं वाचवा, नाशिकमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, अजनी वन वाचवा, ती बायोडायव्हर्सिटी आहे त्या याच्यातली. तलाव आहे, कित्येक शहरांमध्ये मोठी मोठी तलावं बुजवून हे केली आहे, ती वॉटर सिस्टम होती की तुमच्या पाण्याला हे करणारी. तर हे सगळं आहे आणि शहरात आहे, कारण आता महाराष्ट्राची 40% लोकसंख्या, जास्त लोकसंख्या ही शहरी झालेली आहे, कारण गावात रोजगार नाही आणि गावातनं रोजगार नाही म्हणून सगळी माणसं शहरात यायला लागलेली आहे आणि शहराचे प्रश्न बिकट झालेले आहे याच्यामुळे. आणि म्हणून तुमचं मायग्रेशन हे करायचं असेल कमी, तर तुम्हाला ग्रामीण अर्थव्यवस्थेला, जी जंगलावर शेतीवर आधारित आहे, त्याला हे करणं आणि त्याचे निर्णय ग्रामसभेला, सगळ्यात छोटे युनिट आहे तिथं होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या अर्थाने हे सगळं गांधींचं स्वप्न, म्हणजे म्हणून त्यांनी जे म्हटलं की थिंक ग्लोबली, म्हणजे जगाचा विचार करा. आणि आत्ता पर्यावरणाच्या प्रश्नांवर जे आपण सगळं बघतो आहे, हा जगाचाच प्रश्न आहे. आणि तो करताना मात्र जमिनीवर मी ते कसं वाचवू शकतो, ते कसं करता येईल, याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून गांधींचा हा पैलू खूप महत्त्वाचा आम्ही मानतो. आणि म्हणून एकीकडे तिथं काम करणं आणि मग अशा ज्या आंदोलन आहे जे पर्यावरण वाचवण्यासाठी, अशा आंदोलनाशी जोडून घेतलं. जसं आम्ही सेंद्रिय शेतीसाठी वसंतभाऊंसोबत बीजोत्सव नावाचं नेटवर्क आहे की सेंद्रिय शेती कशी, आणि त्याच्यातनंच माझ्या डोक्यातला सेंद्रिय शेतीचा आला की आमच्या जंगलातलं सगळंच सेंद्रिय आहे हो, पण त्याची किंमत काहीच नाही. आणि आम्हीच असं शिकवलं तिथल्या आदिवासींना, हे तू काय जंगलातलं खातो, तू गरीब आहे, तुला काही मिळत नाही म्हणून तू जंगलातलं खातो. आणि आता आम्हाला लक्षात यायला लागलं की जंगलातल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप न्यूट्रिशियस आहे, त्यांच्या जुन्या खाण्यात होत्या त्या, आणि आता आम्ही शहरातली लोकं खायला लागलो. मिलेट्स, नाचणी, आणि आपल्या वऱ्हाडमध्ये ज्वारी, ती नाचणी एकेकाळी आदिवासींचं मुख्य अन्न होतं. ते आम्ही हे केलं, काय नाचणी खातो, आणि आता तेच
सगळं आमचं श्रीमंताचं अन्न झालं आहे. ज्वारी महाग झाली आहे ना गव्हापेक्षा. ज्वारीची भाकर आणि बेसन हे आमचं गावातलं अन्न होतं. गावात गेलं की ती आता 5 स्टार डिश झाली. मिलेट्स तुमची 5 स्टार डिश झाली. तर हे पुन्हा तुम्हाला तुमच्यापासल्या संसाधनामध्येच खूप गोष्ट आहे. मोहावर आम्ही काम करतो आहे. मोह एक खूप चांगलं न्यूट्रिशनल फूड आहे, ऑर्गॅनिक आहे. तुमच्या मोहामध्ये तुमच्या किसमिस आणि अंगुरापेक्षा जास्त न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. आधी लोक त्याचे खूप प्रक्रिया करून खायचे, पण आम्ही दारूमुळे बदनाम केलं त्याला. बरं, ते मोहालाच बदनाम केलं. तुम्ही ऊसापासून दारू बनवता, तुम्ही संत्र्यापासून दारू बनवता, हां, तुम्ही ते तर खायला बंद नाही केलं. तांदळाची दारू बनते ना नॉर्थ ईस्टमध्ये, म्हणून काही तांदूळ खायचं बंद नाही केलं, पण मोहाला बदनाम केलं. आणि त्या मोहामुळे जे आधी खात होते लोक, एक न्यूट्रिशनल ऑर्गॅनिक फूड होतं त्यांचं, ते आता पुन्हा लोकांना सांगावं लागतं या सगळ्या ह्याच्यामध्ये. रानभाज्या मोठ्या प्रमाणात आता लोक आणायला लागले, वापरायला लागले त्याच्यात. तर ही निर्णय प्रक्रिया जेव्हा लोकांच्या हातात येतात, दुसरा सांगतो की लोकांच्या हातात आपल्याला भीती असं वाटते की लोक चुकीचे निर्णय घेतात. आज केंद्र सरकार एक चुकीचा निर्णय घेते, ते सगळ्यांना भोगावं लागतं. पण गाव जेव्हा घेते आणि चूकही केली एखादी, तरी त्या गावापुरती राहते ना, ती व्यवस्था तिथल्यापुरती राहते. त्याचा सगळ्यात सार्वत्रिक परिणाम होत नाही. आणि लोक कसा विचार करतात सांगतो तुम्हाला. 2 गोष्टी की हे वनहक्काचा पैसा जेव्हा या ग्रामसभांकडे यायला लागला, तर आमच्याकडे भामरागडला पूर आला मोठ्या प्रमाणात. आत्तापर्यंत काय होतं की संस्था जाऊन मदत करायची, सरकारी मदत यायची. आमच्या ग्रामसभांनी कोरचीच्या तिथं महाग्रामसभा आहे, त्यांचं फेडरेशन आहे, त्यांनी विचार केला की आपल्या लोकांना आपण मदत केली पाहिजे. ते लोक तोपर्यंत कधी भामरागड भाग पाहिला नव्हता. त्यांनी आदिवासीच भाग आहे, तिथून 200-250 किलोमीटर आहे कोरचीपासनं. तर 2 गाड्या करून हे लोक गावात गेले. त्यांनी लोकांशी बोलले, तुम्हाला काय गरज आहे, गरजेची यादी केली. आणि सगळ्या ग्रामसभांनी जवळपास 5-5 हजार रुपये गोळा करून 1.5 लाखाचं सामान खरेदी केलं आणि त्या लोकांना तिथं नेऊन दिलं. ही समज आहे. कोविडमध्ये आमच्याकडे पहिल्यांदा ग्रामसभेने आपल्या पैशातनं सगळा रेशन लोकांना दिला. किराणा जे लागतं रेशन होतं. ही समजदारी लोकांमध्ये. हा निर्णय जर तुम्ही याच्यावर आला, सरकारी मदत यायला 2 महिने 4 महिने लागे, त्याच्याकडे पाहत बसा. पण लोकांपाशी होता पैसा, त्यांनी ताबडतोब त्याचा योग्य निर्णय घेतला, सांगावं नाही लागलं. तर हे तुमच्या विकेंद्रित लोकशाहीचा डायरेक्ट डेमोक्रेसी ते तेव्हाच्या तेव्हा तिथं निर्णय घेतात. इथं ग्रामसभा म्हणजे काही महिन्याची 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशी नसते. ती रोजही बसते. एखादा प्रश्न आला तर रोज बसते. आमच्याकडे टावर लाईनचं काम आहे, सगळीकडे तुम्हाला माहीत असेल. टावर लाईन ज्याच्या शेतीतून जाते त्या शेतीवाल्याला पैसे मिळतात. आमच्या जंगलातनं 3 टावर लाईन गेलेल्या. पहिल्या 2मध्ये हा अधिकार नव्हता. 3ऱ्या अधिकाराच्या वेळेस या गावांनी त्या टावर लाईनचं काम थांबवलं पहिल्यांदा. ते टावर लाईनवाले म्हणे आमचा केंद्राचा कायदा आहे. तर हे म्हणाले आमचाही केंद्राचा कायदा. म्हणजे मी कायद्याचं याच्यासाठी बोलतो की लोकांना कायदा शिकवला पाहिजे, समजला पाहिजे. त्यांच्यापाशी लिखितही होता, म्हणे हाही केंद्राचा कायदा आहे. तर मग त्यांनी कलेक्टरकडे अर्ज केला की तुम्ही हे झाडं हे कापून राहिले, याच्यावर त्याच्या वनोपजावरचा अधिकार गावाचा आहे, ग्रामसभेचा आहे. तिथलं तेंदूचं झाड सोडलं तर ते तेंदू त्यांना 40 वर्ष उत्पन्न देते, बांबू देतं. त्यांनी कलेक्टरकडे अर्ज केला. कलेक्टरनी एक कमिटी बनवली. चांगले होते कलेक्टर. त्यांनी ते टावर लाईनचे लोक, रेव्हन्यूचे, ग्रामसभेचे, या सगळ्यांची एक कमिटी बनवली आणि मोजायला लावले झाडं, वन विभागाचे लोक. आणि त्यांना वन विभागाला सांगितलं यांचं कॉम्पेन्सेशनचा अमाऊंट काढा, की एक झाड मोहाचं तुटत असेल तर किती जाईल, तेंदूचं तोडत असेल तर किती जाईल. वन विभागानेच काढून दिलं. आणि 9 कोटी रुपये 13 ग्रामसभेला मिळाले. एक ग्रामसभा त्यातलं जास्त जंगल काटलं त्याला तर 1 कोटीच्या जवळ पैसे मिळाले. त्यांनी ग्रामसभेच्या अकाउंटमध्ये टाकले ते पैसे. तर लोक जेव्हा अधिकाराबद्दल जागृत असतात, म्हणून मला त्या निळीच्या आंदोलनाचं सारखं किंवा गांधीच्या आंदोलनात की ते कायद्याचा अभ्यास करायचा. कायद्याचा अभ्यास करून लोकांना शिकवा. आणि लोकांची ही तयारी अशी, कायदा जर चुकीचा असेल तर त्या मोडायसाठी तुमची जेल भरो आंदोलन करता येतं, जेलमध्ये न्या. किंवा कायदा असेल त्याची अहिंसक लढाई जी आहे ती खूप त्याची उपयोग होते. धन्यवाद. मला वाटते वेळ जास्त झालेला आहे.